हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी अक्षया पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। हा सॅटर्डे वीकेंड असला तरी लवकरच माझं सर्व आवरून आता मी पहिल्यांदा देवपूजा करून घेतली आणि आता दिवसाची प्रसन्न सुरुवात झालेली आहे। आणि आता सुरुवात करते आजच्या स्वयंपाकाला आणि तयारी काय काय केली आहे ते सांगते। तर इथे जारमध्ये प्युरी करून घेतलेली आहे, काही कांदे सोलून ठेवले आहेत, त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट, वाटण, बरीचशी कोथिंबीर पाण्यात ठेवलेली आहे आणि इथे छोट्याशा डब्बीमध्ये ना छोटे खोबऱ्याचे तुकडे आणि मिरचीचे तुकडे असे करून मी ठेवलेले आहेत। आणि इथे सुकी बुंदी, डिस्पोजेबल डब्बे अशी सर्व बाकी तयारी करून ठेवलेली आहे। चला तर आता बनवायला सुरुवात करते आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी आज काय बनवणार आहे ते। इथे अर्धा किलो उडदाची डाळ काल रात्री स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवली, सकाळी तिला मी आता मस्त ग्राइंड करून घेतलेली आहे आणि ग्राइंड करून आहे ना त्यावर असं हे जड आहे ना पोलपाट ठेवलं म्हणजे पीठ आहे ना छान रेस्ट करेल। आणि आता यामध्ये मी घालते गरजे इतकं मीठ आणि जे बारीक खोबऱ्याचे तुकडे आणि मिरची कट करून ठेवलेली आहे ना ती यामध्येच घालण्यासाठी, कारण मी बनवते दही वडे। आणि दही वड्याचं सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे हे जे बॅटर असतं डाळीचं ते खूप चांगलं फेटून घ्यायचं असतं, जेपर्यंत बॅटर हलकं होत नाही। तर नेहमी मी हे बॅटर हाताने फेटत असते, पण आता माझं हे काम सोपं झालेलं आहे या मशीनमुळे, त्यामुळे मग मी मशीनलाच फेटायला लावलेलं आहे। आणि आर्विकची चालू आहे साफसफाई मोहीम आणि आज पप्पा घरी आहेत म्हटल्यावरती तेच त्याचं सर्व करणार। आता मी यामध्ये मगाशी जे कापून ठेवलेले मिरचीचे तुकडे आणि खोबऱ्याचे तुकडे आहेत ते घालते, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतील। आणि दहीवड्यासोबतच मटकीची मिसळ करणार आहे, ते इथे मी यांना पाव किलो असे 2 पुरजुंडी त्यांना मटकी मोड आणण्यासाठी ठेवली होती। एकीकडे बॅटर फेटलं जाताना त्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आता मोड आलेली मटकी जितकी मला गरजेची आहे ना मिसळीसाठी तितकी मी आता काढून घेते ताटामध्ये आणि निवडून घेते। तर ॲक्च्युली मंदारचे मित्र आहेत जे सर्व बॅचलर्स राहतात, तर त्यांनी सांगितलं की वहिनी काहीतरी ब्रंच म्हणून चांगला ऑप्शन द्या, तर त्यामुळे मी आज त्यांना ना मिसळ आणि दहीवडा असा एकत्र कॉम्बो करून ब्रंच बनवून देते। आणि मटकी सर्व मोड आलेली आहेत, मी काही बॉईल करून घेतली नाहीये, त्यामुळे ना मिसळीमध्ये लवकर शिजावी यासाठी मी काय करते, कढईमध्ये ना थोडंसं तेल घेतलंय, त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर कढीपत्त्याची पेस्ट घातली, ती मस्त परतवून घेतली, थोडंसं हळद घालते आणि सर्व मटकी आहे ना त्यामध्ये 1 मिनिट परतवून घेणार आणि मग गरम पाणी घालून छान उकळू देणार, ज्यामुळे ना मटकी तर शिजेलच आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो कट निघेल ना त्यामुळे मिसळीला चव सुद्धा चांगली येईल। आणि आज मला हे दोन्ही पदार्थ सकाळी ब्रंच म्हणजेच साधारणतः 11च्या दरम्यान द्यायचे आहेत, तर त्यासाठी आदल्या दिवशी मी काय काय तयारी करून ठेवली ते सांगते। जी मी दररोजच्या जेवणामध्ये आलं लसूण कोथिंबीर कढीपत्त्याची पेस्ट बनवते ती, शिवाय कांदा खोबऱ्याचं वाटण असं सर्व काल ताजं बनवून ठेवलं। आणि लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलंच, हा मस्त असा मी ट्रिप्लायचा पॉट घेतलेला आहे, आज मी यामध्येच मिसळ करणार आहे आणि याचे हँडल सुद्धा बघू शकता किती जाड आहेत, शिवाय खूप हेवी आहे। तर लागणारी सर्व भांडी सुद्धा आहे ना अगदी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवली, कारण बऱ्याच वेळा काय होते असे पॉट वगैरे आपण नेहमी वापरत नाही, त्यामुळे ज्यावेळी पण आपण वापरणार आहोत ना तर एकदा घासून घ्यावी लागतात, तर ते सर्व सुद्धा मी काल तयारी करून ठेवली। शिवाय दही वड्यासाठी सुद्धा जी दही लागणार आहे त्यामध्ये साखर घालून अगदी व्यवस्थित फेटून आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिली, जेणेकरून ती थंड होईल। आणि ज्यावेळी ना असे भरपूर कांदे लागणार असतात ना कुठल्याही पदार्थासाठी, तर मी तयारीमध्ये आदल्या दिवशी ते सुद्धा सोलून ठेवते, जेणेकरून आहे ना त्याचा तिखटपणा निघून जातो आणि कांदा सोलण्यामध्ये ना खूप जास्त वेळ जातो दुसऱ्या दिवशी। चला तर मग मी आजच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी मिसळ कशी करते त्याची रेसिपी सुद्धा शेअर करते। आणि मी जास्त क्वांटिटीमध्ये मिसळ बनवते आहे, तर त्यासाठी आहे ना मी 4 मोठे चमचे म्हणजे आपले डाळीचे जे चमचे असतात ना ते भरून 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये थोडंसं मोहरी जिरं घातलं, जिरं मोहरी तडतडलं की त्यामध्ये 1 ते 1.5 कांदा बारीक चिरून कापलेला आहे आणि भरपूर कढीपत्ता। एकीकडे कांदा छान लाल होईपर्यंत इथे मी टोमॅटो कट करून घेते। तर माझं प्रपोर्शन कसं असतं, ज्यावेळी मी 2 कांदे वापरते तर त्याच्या प्रमाणात मी 1.5 टोमॅटो वापरत असते। ज्यावेळी आपण असं मोठ्या प्रमाणात जेवण बनवत असतो ना तेव्हा टाइम मॅनेजमेंट सुद्धा तितकंच गरजेचं असतं, म्हणजे एकीकडे कांदा लाल होतोय तेपर्यंत आपण टोमॅटो कट करून घेऊ शकतो, म्हणजे फोडणीचं सर्व साहित्य आपण एकत्र कट करत बसलो तर त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा हे असं बरं। आणि आता आहे ना कांदा टोमॅटो चांगलं तेलामध्ये मेल्ट होत आहे ना तेपर्यंत मिसळीसोबत जो आपल्याला कांदा लागतो ना सायडिंगला, तर तो इथे मी कापते। तर त्यासाठी आहे ना मी सर्व कांद्यांचे मोठे मोठे तुकडे केले आणि चॉपरला लावून घेणार आहे, तर त्याच्यासोबत मी कोथिंबीर सुद्धा घालते।
आणि आता चॉपरला ना अगदी बारीक चॉप करून घेणार, थोडं थोडं घालून. म्हणजे काय, मिसळ खाताना जेव्हा आपण वरून कांदा घालतो तर सोबत कोथिंबीर सुद्धा येते. टोमॅटो आता छान सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये मी आता घालते पेस्ट. तर नॉर्मली बरेच जण फक्त आलं लसूणची पेस्ट तयार करतात, पण मी आलं लसूण कोथिंबीर कढीपत्त्याची आणि अशीच मी बऱ्याच वर्षापासून वापरते. आणि जेव्हा आपण मिक्सरला ग्राइंड करतो ना, त्यामध्ये थोडंसं किंचित तेल घालायचं, म्हणजे ती पेस्ट आहे ना काळी पडत नाही. आणि अशा पेस्टमुळे कोणत्याही भाजीची चव आणखी वाढते. तर नक्की करून पहा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. एकीकडे मी कांदा आणि कोथिंबीर बारीक चॉप करते, तर दुसरीकडे मिसळीला फोडणी सुद्धा देते. तर घातलेली पेस्ट 1 मिनिट तेलात चांगली परतवल्यानंतर यामध्ये मी आता तयार करून घेतलेली प्युरी घालते, ज्यामध्ये मी 3 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि कोथिंबीर असं मिक्सरला ना प्युरी तयार करून घेतली होती, जी आता तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार. आणि प्रत्येक वेळी मी अर्ध झाकण ठेवते, ज्यामुळे प्रोसेस लवकर होते. भांडं मोठं असल्यामुळे थोडा वेळ लागतो. आणि शिवाय अर्ध झाकण ठेवल्यामुळे आहे ना आतमध्ये भाजीला ना तर्री किंवा कट चांगला येतो. प्युरीला चांगलं 2 मिनिटं परतवलं तेल सुटल्यानंतर यामध्ये आता मी घालते सर्व मसाले, ज्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे. आणि मिसळीचा कोणताही वेगळा मसाला न घालता रेग्युलर माझे जे मालवणी मसाले, घरगुती गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी, असं सर्व अंदाजे घालून पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे. आणि मिसळ काय किंवा कोणतीही भाजी काय, घातलेल्या प्रत्येक गोष्टीचा कच्चेपणा जाऊन तेलात तेल सुटेपर्यंत चांगली भाजू देणं, म्हणजे भाजीला खरी चव येते. सर्व मसाले सुद्धा तेलामध्ये चांगले भाजलेले आहेत. कालच मी अगदी फ्रेश असं नॉर्मल आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ना, ते तयार करून ठेवलं आहे मिसळीसाठी. तर ते आता मला जितकी गरज आहे ना तितकं घालून पुन्हा परतवून घेणार. मिसळीची कन्सिस्टन्सी मला कशी आवडते, तर खूप जास्त पाण्यासारखी पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही. एकीकडे फोडणी देता देता दुसरीकडे बारीक कांदा आणि कोथिंबीर दोन्ही चॉप करून झालेला आहे. तर आता सोबतच लिंबू सुद्धा कापून घेते. तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत लिंबू इथे. आणि इथे मी हे सीडलेस लिंबू आणते नेहमी, त्यामुळे मला त्यातल्या बिया वेगळ्या करायला नको. आणि खाणाऱ्याला सुद्धा कधी मिसळीमध्ये चुकून बी पडते तर ती काढत बसायला नको. तर प्रत्येक लिंबूचे 4 भाग करून घेतलेले आहेत. आणि आता जेव्हा कांदा भरेन ना डब्यामध्ये, तेव्हा सोबत लिंबू सुद्धा भरेन. तेपर्यंत इथे छान फोडणी तयार झालेली आहे. यामध्ये मी ना किंचित पाणी घालून आहे ना चांगली ग्रेव्ही भाजून घेते. आणि मिसळ करताना नेहमी गरम पाणीच घालायचं, अजिबात कंटाळा न करता, जेणेकरून कट खूप छान येतो. तुम्ही बघू शकताय अगदी तेल तर सुटलेलंच आहे. प्रत्येक घातलेला पदार्थ हा तेलात अगदी छान भाजला गेलेला आहे आणि एकजीव झालेला आहे सर्व. बाजूला बॉईल करून घेतलेली मटकी, तिचा कट, थोडंसं आणखी मीठ आणि एक्स्ट्रा आणखी गरम पाणी घालून आता मिसळना चांगली उकळू देणार. तेपर्यंत मी इतर सर्व तयारी करून घेते. त्यामध्ये ना मी सर्वात पहिल्यांदा छोट्या छोट्या डिस्पोजेबल डब्यांमध्ये ना कांदा आणि लिंबू पॅक करून घेते. आणि याचा सेकंड मेनू म्हणजे दहीवडा आता फ्राय करायला घेते. आणि आता एकीकडे मिसळ सुद्धा झालेली आहे, तर वाटीमध्ये थोडीशी घेते. मीठ आणि मसाल्याचं सर्व प्रमाण बरोबर आहे का ते बघते. गरम आहे, थंड झाल्यावरती आपल्याला चव एक्झॅक्ट कळते, त्यामुळे बाजूला ठेवते. हे बॅटर जितकं आपण फेटू तितकं ते हलकं होतं आणि त्यामुळे ना वडे अगदी स्पॉन्जी होतात. आणि इथे ना मी काल 1 किलो दही साखर घालून हातानेच अगदी व्यवस्थित फेटून इथे टोपामध्ये आणि डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. ते सुद्धा मी आता बाहेर काढून ठेवलेलं आहे. इथे मी वडे फ्राय करायला सुरुवात केलेली आहे, पण त्याआधीची ना मी एक स्टेप केली ना ती दाखवायची राहून गेली. ते म्हणजे बॅटर परफेक्ट झालं आहे की नाही यासाठी एका बाउलमध्ये ना पाणी घ्यायचं आणि या बॅटरचा एक गोळा त्यामध्ये घालायचा. तो लगेचच वर तरंगायला पाहिजे. ह्याचा अर्थ आपलं बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता फ्राय केल्यानंतर सुद्धा वडे अगदी स्पॉन्जी आणि बाहेरून मस्त गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी दिसायला झालेले आहेत. असेच मी आणखी काही वड्यांचे बॅचेस आता फ्राय करून घेते. इतक्या सर्व एकाच वेळी गोष्टी करताना कॅमेरा कधी कधी सेट करायचा व्यवस्थित राहून जातो, तर तसंच आता झालं होतं.
तर ज्यावेळी पण आहे ना मी माझ्या कामामध्ये बिझी असते आणि विकेंड असतो ना त्यावेळी आर्विकचं सर्व ना मंदार करत असतात. तर त्याची अंघोळीपासून त्याचा नाश्ता देणं वगैरे सर्व ते इथे मंदार आहे ना त्याच्यासाठी दूध वगैरे गरम करून देतात. त्यामुळे ना मी फ्री माइंडने माझं काम करू शकते. तर मला ना त्यांची फार हेल्प होत असते. तर आता फ्राय करून घेतलेले वडे आहेत ना ते पाण्यामध्ये मी सर्व भिजत ठेवलेले आहेत, म्हणजे ते व्यवस्थित सोक होतील पाण्यामध्ये आणि मग त्यानंतर मी पूर्ण व्यवस्थित डब्यांमध्ये ना सर्व करायला स्टार्ट करेन. वडे मी साधारणतः 5 मिनटं पाण्यात सोक करत ठेवले आणि आता हलक्या हाताने ना त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे. म्हणजे वडे तुटले पण नाही पाहिजेत आणि त्यातलं पाणीसुद्धा निघून गेलं पाहिजे. नाहीतर मग काय होतं माहिती आहे, दही वडे खाताना त्यातलं पाणी जाणवतं. आणि आता मी पॅक करायला घेते, पण त्याआधी ना मी एका बाजूला फरसाणसुद्धा पॅक करून घेते. आणि मला ब्रंच द्यायचा आहे त्यामुळे मी 11चा टायमिंग फिक्स केलेला आहे, कारण ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये तो टायमिंग मला परफेक्ट वाटतो. ज्यावेळी व्लॉग एडिट करून अपलोड करते ना तर तो बघायला इतका छान वाटतो ना, कारण तो बराचसा कट शॉर्ट झालेला असतो. पण ॲक्च्युअल प्रोसेसिंग केवढी मोठी असते ना, म्हणजे एवढे सर्व पदार्थ करताना बेकरीतून पाव आणण्यापासनं, फरसाण दुकानातून आणण्यापासनं, बाकी कटिंग चॉपिंग बऱ्याचशा गोष्टी असतात. तर इथे मी आता ना फायनली दही वडा आहे ना पॅक करायला सुरुवात केलेली आहे. तर प्रत्येक डब्यामध्ये 4-4 वडे ठेवलेले आहेत, दही टाकलेली आहे आणि मग आता वरून आहे ना मी मसाला घातलेला आहे लाल तिखट, त्याचबरोबर काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर आणि सर्व जे मला वरतून आहे ना स्प्रिंकल करायचं आहे ते सर्व मी एकाच ठिकाणी काढून ठेवलं आहे, जेणेकरून पटापट सर्व घालता येईल. तिखट चटणी, गोड चटणी, सुकी बुंदी आणि डाळिंबाचे दाणे असं सर्व घालून मी व्यवस्थित आता सर्व डब्यांना पॅक करून घेते. आता इतर सर्व डब्बेसुद्धा दही वड्याचे, मिसळचे, त्याचसोबत पाव, फरसाण पॅक करून घेते. त्याआधी तुम्हाला मिसळचा रंग, मिसळची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे ते दाखवते. आणि तुम्ही बघू शकताय खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही, अशी परफेक्ट झालेली आहे. आणि आता इतर सर्वसुद्धा मी पॅक करून घेते आणि मग चला दाखवते तुम्हाला. ही एवढी क्वांटिटी मी मोठ्या 3 पावांना पुरेल, शिवाय समोरचा अगदी पोटभर खाईल इतकी देते. आणि आता मिसळ भरताना सुद्धा ना खालती मटकीचा थर, त्यानंतर मधला रस्सा आणि वरती थोडेसे तर्री असे 3ही थर भरते. आणि आजची ही मिसळ आणि दहीवडा दिल्यानंतर सर्वांचे रिव्ह्यू सुद्धा आले आणि सर्वांना खूप आवडली. दहीवडा सुद्धा खूप मस्त झाला होता असं सर्वांनी कळवलं. तर कशी दिसते मिसळ मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आजच्या व्लॉगमध्ये झणझणीत आणि चमचमीत मिसळ मी कशी बनवते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. तर आय होप तुम्हाला आवडली असेल आणि आजचा व्लॉग बघायला इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर अजूनही केलं नसेल तर. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.